आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये थाळी खायला जातो तेव्हा आवर्जून एक पदार्थ असतो, तो म्हणजे कढी. आणि तशीच कढी आज आपल्याला बनवायची आहे, मस्त अशी रुचकर. कितीही पिली, कितीही घोट घेतला तरी मन समाधान न होणारी आणि एकटंच माणूस जवळजवळ 2 ते 3 ग्लास सहज पिऊन जाईल किंवा खाऊन जाईल अशीच. तर अगदी मस्त अशी, अगदी सोप्या पद्धतीने आणि छोट्याशा टिप्ससहित बरं का. तर चला लगेच तयारीला लागू घरातील साहित्यातच. इथे मी घरीच गाईचं दूध विरजलेलं होतं, हे बघा. त्यामुळे थोडंसं ते पातळ आहे, थोडं घट्टही आहे. इथे तुम्ही दही ताक मिक्स करून घेऊ शकता. हे थोडंसं आंबट आहे, त्यामुळे मी त्यामध्ये थोडीशी मलाई आणि दूध घातलेलं आहे. आणि तुम्हीही घालू शकता, आंबट असो नसो, कारण त्यामुळे कढी खूपच रुचकर आणि टेस्टी लागते, म्हणजे छानच. बेसन पीठ घातलं, इथे तुम्ही थोडंसं चिमूटभर गव्हाचंही पीठ घालू शकता बरं का, ज्याने कढी मस्त अशी आरवार होते आणि फुटत नाही. जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्या. लसूणही असा ठेचून घाला आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता. आठवणीने तुम्ही तुपाची फोडणी दिली तरीही चालेल, मस्त लागते चव. हे बघा, अशा पद्धतीने मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं मिक्सरमध्ये आणि पाणी घालून डायरेक्ट लगेच फोडणीत टाकलं. आता इथे तुम्ही हळद घालायची असेल तर घालू शकता. असे तर मी खूप कढीचे व्हिडिओ दाखवलेले आहे. यूट्यूबवर तर डिटेलमध्ये असतात, इंस्टाग्राम, फेसबुक पेजवर पण असे छोटे छोटे व्हिडिओ आहे. जवळजवळ 10 ते 11 प्रकारच्या कढ्या आहे, नक्की बघा कढ्या. तर हे बघा, मस्त अशी कढी झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कढी थोडीशी उकळायला आली की नंतर त्यामध्ये मीठ घालायचं, नंतर गूळ घालायचं आणि कढी सतत हलवत राहायचं. मला अगोदर हे माहितीच नव्हतं, पण आई म्हणाली की अगं सतत कढी हलवली तर ती फुटत नाही, वर खाली करत राहायचं. मला असं वाटायचं की वर खाली केल्यावर कढी फुटते, पण हे बघा मस्त अशी कढी झालेली आहे, दाटसर. आणि सर्व काही झालं की नंतर परत त्यामध्ये कोथिंबीर आणि आलं कीस टाकायचा, जेणेकरून टेस्ट एकदम मस्त, जशी तुम्ही बाहेर खाता तशीच. तर हे बघा, ह्यामध्ये तुम्हाला आणखीन थोडा घट्टसरपणा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पीठ वाढवू शकता. तर बघा कढी कशी झालेली आहे, ती अजून थोडीशी शांत झाली की ती आणखीन थोडीशी दाटसर दिसेल. मस्त अशी तुमच्यासमोरच मी किती वेळा हलवली तरीही कढी फुटली नाही. तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. सोपी पद्धत तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुचकर आहे. आता वाटीत काढून घेत आहे, तोच खूप सुगंध पसरला आहे. केव्हा मी पोळी चुरून खाते, भातावर खाते आणि घोटही घेते असं मला झालेलं आहे. आमच्या घरी आठवड्यातून 1 ते 2 वेळेस नक्की अशी कढी असते, अगदी घरी विरजलेल्या दह्याचीच. तर नक्की एकदा बनवा आणि कशी झाली सांगा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.